जयंतराव सांगलीचे वाघ आहेत हे जिल्हा परिषदेच्या निकालानं सिद्ध झालं। जतमध्ये हिरो ठरलेल्या गोपी शेठसाठी सांगलीचा किल्ला अजून खूप दूर आहे हेही स्पष्ट झालं। पण हे सगळं घडण्याआधी सांगलीत गेल्या 3-4 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। जिथं गोपी शेठ झडपीचा निकाल लागल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चे बांधणीला लागले तिथे जयंतरावांनी आधीच नाकाबंदी करून ठेवली होती। त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा थरार मतदानाच्या आदल्या रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत कसा रंगला, गोपी शेठ सांगलीचे अनभिषिक्त सम्राट होण्याचं स्वप्न पाहत असताना जयंतरावांनी त्यांचा कार्यक्रम कसा केला, सत्तेचा 31 जागतो आकडा खिशात असल्याचा दावा करणारे चंद्रकांत दादा अचानक कसं तोंडघशी पडले आणि राष्ट्रवादीच्या 3 मुरलेल्या पैलवानांनी थेट तटकरेंचा आदेश झुगारून जयंतरावांना कशी साथ दिली, सांगलीच्या राजकारणाचा हा सगळा थरार आज आपण उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजूनही तुम्ही टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी आपण प्रत्यक्ष मतदानाचे आकडे समजून घेऊयात। सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 सदस्य आहेत आणि बहुमतासाठी 31 आकड्याची आवश्यकता होती। कागदावर महायुतीकडे बहुमत असल्याचा दावा भाजपकडून केला जात होता, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीने तब्बल 34 मतं मिळवली। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील या अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले। भाजप युतीचे उमेदवार स्वप्नाली मासाळ आणि हिम्मत जाधव यांना प्रत्येकी केवळ 25 मतं मिळाली। येणार तर भाजपच या दाव्यातली हवा गेली। आता हे 34 विरुद्ध 25 असं हे गणित कसं जुळलं ते जरा बघूयात। महाविकास आघाडीच्या 34 मतांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 18, काँग्रेसचे 11, उद्धव सेनेचा 1 असे 30 सदस्य स्वतःचे होते। त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची 4 मतं मिळाली, यामुळेच त्यांचा आकडा 34 वर पोहोचला। दुसरीकडे भाजपच्या 25 मतांमध्ये भाजपचे 16, शिंदे सेनेचे 5, रयत क्रांती पक्ष 1 आणि स्वराज्य शक्तीचा 1 असे 23 सदस्य स्वतःचे होते आणि मित्र पक्षाचे होते। त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची केवळ 2 मतं मिळाली, त्यामुळे त्यांचा आकडा 25 वरच थांबला। शिंदे सेनेच्या 2 सदस्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकला। हा निकाल वरवर दिसतो तितका सोपा नव्हता। मतदानाच्या आदल्या रात्री कराडमधील एका हॉटेलमध्ये प्रचंड मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। महाविकास आघाडीचे सदस्य कराडमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते। रात्री तिथे जयंत पाटील यांनी या सदस्यांशी संवाद साधला आणि त्या हॉटेलमधून बाहेर पडताच राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या सदस्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली। लगेचच पहाटे 3 वाजता महिला पोलीस उपाधीक्षकांनी सहकाऱ्यांसमेत थेट हॉटेलवर धाड टाकली। त्यावेळी तिथं असलेल्या 4 सदस्यांनी आपण स्वतःच्या मर्जीने आल्याचं पोलिसांना सांगितलं, पण या धांदलीचा आणि गोंधळाचा फायदा घेत संजय काका पाटील गटाचे शशिकांत जमदाडे आणि विनायक मासाळ हे 2 सदस्य हॉटेलमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले। दुसऱ्या दिवशी याच 2 सदस्यांनी भाजप उमेदवारांना मतदान केलं, पण पहाटे 3 वाजता घडलेल्या नाट्यामुळेच विजयाचं गणित फिक्स झालं। या निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गोपीचंद पडळकरांचा आक्रमक स्वभाव। भाजपचा अध्यक्ष झाला असता तर पडळकर सांगलीच्या राजकारणाचे किंगमेकर झाले असते, पण हे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आणि भाजपच्या मित्रपक्षांनाही मान्य नव्हतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा आदेश दिला होता, पण अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक आणि विलासराव जगताप या 3 मुरलेल्या माजी आमदारांनी पक्षश्रेष्ठीचा आदेश डस्टबिनमध्ये टाकला आणि जयंतरावांवर विश्वास दाखवत नवं समीकरण मांडलं। या बंडामुळेच अजित पवार गटाची 4 मतं महाविकास आघाडीला मिळाली। केवळ राष्ट्रवादीच नाही तर शिंदे सेनेनेही अत्यंत हुशारीने भाजपची कोंडी केली। आमदार सुहास बाबर यांनी गोपीचंद पडळकर समर्थक अध्यक्ष होणार असेल तर आम्हाला गृहीत धरू नका असा स्पष्ट संदेश आधीच दिला होता। आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनी जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू ठेवत महाविकास आघाडीसोबत सत्तेत येण्याची मांडणी सुरू ठेवली। अखेरच्या क्षणी तानाजी पाटील आणि जयदीप भोसले हे 2 सदस्य जाणीवपूर्वक मतदानाला गैरहजर राहिले। शिवसेनेने अत्यंत हुशारीने खेळलेल्या या खेळामुळे भाजपचं संख्याबळ आणखी घटलं। निव्वळ भाजपचं संख्याबळच घटलं नाही तर बहुमताचा आकडाही कमी झाला। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा काही एका रात्रीत घडलेला चमत्कार नव्हता। या राजकीय समीकरणाला 3-4 महिन्यापूर्वी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपासूनच खतपाणी घातलं जात होतं। अनेकांना हा गोपी शेठला रोखण्याचा प्रयोग वाटू शकतो, पण भाजपला उघडून इतरांची एकी करायची हे यामागचं मुख्य सूत्र होतं। यासाठी जयंतरावांनी कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून अंडरस्टँडिंगने आघाड्या बांधल्या। यातूनच जयंतराव आणि विशाल पाटील यांच्या एकीचा एक नवा पॅटर्नही जन्माला आला। या पॅटर्नमध्ये आमदार सुहास बाबर यांना त्यांची राजकीय स्पेस दिली गेली
दिली तर अजित पवार गटाच्या उमेदवारांना काँग्रेसने रसद पुरवली। या रणनीतीचाच फायदा नगर परिषद निवडणुकीत झाला। हाच पॅटर्न पुढे महापालिकेतही राबवला, पण मुंबईच्या आदेशामुळे राष्ट्रवादीची स्थानिक नेते मंडळी भाजपसोबत गेल्यानं सत्तेचं सूत्र फिसकटलं। गणित जुळत नाही तिथं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत जाण्याची मुभाई देण्यात आली होती। हेच गणित पुढे मिरज पंचायत समितीत तंतोतंत जुळलं आणि तोच पॅटर्न जयंतरावांनी जिल्हा परिषदेत कायम राखला। निवडणूक जिंकल्यानंतर जयंत पाटील यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला। माजी खासदार संजय काका पाटील यांना आम्हीच भाजपच्या गोटात पाठवलं होतं, त्यामुळं आम्हाला त्यांच्या गोटातील हालचाली समजू शकल्या। त्यांनी आम्हाला राजकारणाचा नवा मार्ग दाखवला असा टोला जयंतरावांनी मारला। संजय काकांनी एकाच वेळी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूला चर्चा सुरू ठेवली होती। ऐनवेळी महायुतीची वाट धरली तरीही जयंत पाटलांनी आपले हुकूम एक्के सोबत ठेवत न बोलता डाव जिंकला आणि आपणच सांगलीच्या राजकारणातील धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं। थोडक्यात काय तर अति आत्मविश्वास आणि मित्रपक्षातील नाराजी यामुळे सांगली जिल्हा परिषदेत भाजपला पाय उतार व्हावं लागलं। गोपीचंद पडळकरांच्या आक्रमक राजकारणाला जयंत पाटलांनी शांतपणे आणि अचूक खेळीने उत्तर दिलं। याचेच पडसाद आता आपल्याला राज्याच्या राजकारणातही बघायला मिळू शकतात। तुम्हाला काय वाटतं? जयंत पाटलाची ही खेळी तुम्हाला कशी वाटली आणि गोपीचंद पडळकरांच्या या राजकीय पिछाटीला कोण जबाबदार आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।